छगन भुजबळ सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया. त्यामुळे त्यांच्यामध्ये अस्वस्थता बरीचशी निर्माण झाली. असं आहे की मला त्यांनी जे काल परवा कळवलं आणि आज सकाळपासून वेगवेगळ्या ओबीसी संघटना ज्या आहेत त्या प्रकाश अण्णा शेंडगे असतील, दशरथ पाटील आणि असे जे आहेत मंगेश ससाने वगैरे 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 महाराष्ट्रातून अनेक ज्या आहेत ओबीसी वेगवेगळ्या संघटना त्यांची बैठक झाली इथे समोरच. महिला विकास त्यांचा जो हॉल आहे, तर त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की आमची मिटिंग झालं, आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे. त्यामुळे मी थांबलो होतो. त्यामुळे त्यांची मिटिंग झाल्यानंतर ते आले, त्यांनी त्यांची मतं मांडली आणि त्यांनी हेच सांगितलं की आम्ही सगळे त्रस्त आहोत की हा निर्णय असा कसा होऊ शकतो, कारण तुम्ही ओबीसीचा आवाज उठवणारे राज्यात मैदानामध्ये सुद्धा, विधानसभेतसुद्धा आणि मंत्रिमंडळातसुद्धा एवढं सगळं असताना आणि महाराष्ट्र बघत असताना तुम्हाला बाहेर ठेवलेलं आहे, याचा अर्थ याच्या पाठीमागे काहीतरी जे आहे गौड बंगाल आहे. कारण तुम्ही नेहमीच त्या आरक्षणाच्या म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाचा तुम्ही पाठराखण केलेली आहे. त्यामुळे आम्हाला असं भीती वाटते आहे की हे वेगळं काहीतरी आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आता काय करायचं, कसं करायचं ते तुम्ही आपण सगळ्यांपासून ठरवा. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत आणि त्यासाठी जे आहे राज्यभर जे आहेत त्यांनी सांगितलं आम्हीसुद्धा हा प्रश्न आता राज्यभर सगळीकडे घेऊन जातो आहोत आणि लोकांची जागृती करतो आहोत आणि त्यातून जे आहे मग बघूया काय होत आहे ते. तुमची आता भूमिका काय असणार आहे या सगळ्यांच्या बाबतीत? कारण का त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जो निर्णय घ्याल, जी भूमिका घ्याल त्यामागे तुमच्या उभं राहू. तुमची आता भूमिका काय असणार आहे? तुम्हाला खूप घाई झालेली आहे माझ्या भूमिकेची, पण माझी भूमिका घ्यायला मला अजून वेळ लागेल आणि त्यासाठी मी या सगळ्यांशी चर्चा करतो आहे. सर, यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमच्या मंत्रिमंडळातून तुम्हाला मंत्रिपद न दिल्यामुळे आम्ही अजित पवारांना थेट प्रश्न विचारला की छगन भुजबळ का मंत्रिपद का दिलं नाही, तर ते म्हणतात की नवीन तरुणांना संधी द्यायची होती. चांगली द्या ना, चांगली गोष्ट आहे ना. तरुणपणाचं जे आहे हे व्याख्या ठरवायला पाहिजे ना. किती वर्ष तरुण म्हणायचं? 67-68 वर्ष पण तरुण म्हणायचं का नाही म्हणायचं? काय काहीतरी त्याला मर्यादा टाका ना आणि अगोदरच सांगा ना. आणि मग सांगायचं उभंच राहू नका. आणि म्हणून तर मी सांगत होतो अगोदरच 5 महिन्यापूर्वी की मला अगोदर लोकसभेत पाठवत होते, तयारी झाली माझी सगळी, तिथे मला थांबावं लागलं. 2 राज्यसभेच्या निवडणुका आल्या, ते आले, तिथं म्हणून मला जाऊ द्या, आता मी इथे 40 वर्ष आहे, माझा उपयोग होईल. नाही तुम्हाला तुमची गरज राज्यामध्ये जास्त आहे, मग आता ताबडतोब कमी झाली गरज. कशामुळे लढायला सांगायचंच नाही ना. आज जो माझ्या मतदारसंघामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं गावागावात, ते झालं नसतं ना. मग सगळं शांततेनं चाललं असतं. आणि आता सगळं झाल्यानंतर मला तुम्ही सांगता की ताबडतोब राज्यसभेवर जा. राज्यसभेवर जा याचा अर्थ मी विधानसभेत राजीनामा द्या. कसं का मी राजीनामा देतो? आणि मग हे सांगायचं होतं तरुणांना संधी तर द्या ना. तरुणांना संधीसुद्धा देताना काही थोडे ठेवायचे असतात सिनियर, काही नवीन घ्यायचे असतात. असंच नेहमी जे आहे कुठच्या कंपनीत असेल नाही तर पक्षामध्ये असेल असंच चालू असतं आणि त्याचे काही नियम असतात, त्याप्रमाणे जा तुम्ही. पण मग उभंच करायचं नाही राहायचं. तुम्ही झालं आता आम्हाला तरुणांना संधी द्यायची, द्या तिकडे तरुणाला संधी. मला कशाला उभं केलं? आणि त्या एका आता मी फार वयस्कर झालो असं त्यांचं म्हणणं आहे, तर मी जात होतो ना तिकडे दिल्लीमध्ये. मग तिकडे तुम्ही जाताना सांगितलं की नाही नाही तुम्हाला इथे राज्यामध्ये गरज आहे, तिथे लढा. हे सगळं पाहता एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.